नमस्कार, दीपाली डास्कर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला पानगळ्याची डिझाईन कशी ब्लाऊजला बनवायची ते पण लेस आणि नॉड लावून हे सांगणार आहे. जर तुम्हाला ही डिझाईन बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गळ्याच्या डिझाईनबरोबर बॅक पार्टची संपूर्ण स्टिचिंग देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती पण लेस लावून. हे पहा, कमरपट्टीला टिप मारून घेतली उलट बाजूनी. आता काय करायचं, गळ्याच्या बाजूला टिप मारून घ्यायची. ब्लाऊजचं कापड आणि अस्त्रचं कापड एकमेकाला उलट बाजूने धरायचं. यावेळेस हे पहा, ग्रीन कलरच्या नॉड घेतल्या आणि ब्लाऊजचा गळा शिवतानाच यामध्ये नॉड अटॅच करायच्या. पहा, जिथं नॉड लावायची आहे तिथं खूण करून घ्यायची आणि समोरच्या बाजूला देखील त्याच बाजूला चॉकने खूण करून घ्यायची, नाहीतर एक नॉडवर एक नॉड खाली होईल. असं होऊ नये म्हणून खूप छान पानगळ्याची डिझाईन आहे ही. व्हिडिओ संपूर्ण पहा. फक्त 5 मिनिटाचा तर व्हिडिओ आहे. नॉड पॅक करून घेतली पहा. आता पानाच्या गळ्याचा सेप. ब्लाऊजचा गळा शिवताना ब्लाऊजचं कापड अजिबात खेचायचं नाही. मशीन आपोआप त्या कापडला ओढते. आपण फक्त एकसारखं करत थोडंसं नॉर्मलचं पुढं ढकलायचं कापडला. आता काय करणार आहे पहा, मी दुसरी नॉड देखील अटॅच करून घेणार आहे. दुसरी नॉड देखील मी बसवून घेतली. आता छोटे छोटे कट मी पानगळ्याला संपूर्ण मारून घेणार आहे. ही प्रोसेस केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस आपण ब्लाऊज उलटा करून त्याला टिप मारायला जातो त्यावेळेस एक देखील गुढी गळ्याला येत नाही, म्हणजे प्लेट येत नाही. हे पहा, मी कट मारून सरळ करून घेतलं कापड. आता प्रथम मी कमरेची टिप मारून घेणार आहे. पहा, आता मी कमरेची टिप मारून घेत आहे आणि यावेळी काय करायचं, ब्लाऊजचं कापड खाली, अस्तरचं कापड वरच्या बाजूला धरायचं, म्हणजे अस्तर ब्लाऊजमधनं बाहेर येण्याचा चान्स राहत नाही. कटिंग परफेक्ट असेल तर ब्लाऊजचं स्टिचिंग देखील चांगलं येतं आणि ब्लाऊजचं फिनिशिंग देखील चांगलं येतं. पहा, आता हा पानगळा मी रेडी करत आहे. त्यासाठी मी गळ्याला टिप मारून घेत आहे उलट करून. गळ्याचं कापड धरताना दोन्ही हातांनी व्यवस्थित धरायचं आणि मशीनमध्ये थोडं थोडं करून गळ्याला सेप देत देत गळा शिवायचा. हे पहा, पानाचा सेप मी कसा रेडी केला. कट व्यवस्थित केला असेल तर स्टिच देखील व्यवस्थितच होणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप स्पीडनं वाटला तर काय करायचं, तुम्ही त्याला स्टॉप घेत बघायचं. आता साईडला देखील मी टिप मारून घेत आहे, म्हणजे मी गळ्याच्या बरोबर संपूर्ण बॅक पार्टची स्टिचिंग तुम्हाला दाखवली आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं. दुसऱ्या बाजूची देखील मी टिप मारून घेत आहे. जर लेस बसवायची असेल तर तुम्हाला साईडचे भाग अगोदर व्यवस्थित अटॅच करावं लागतात आणि मगच ब्लाऊजला लेस बसवायची, नाहीतर कापडला चुनी येते, म्हणजेच गुढी येते. एक्स्ट्राची फॅब्रिक कट करून काढले. आता टक्स मारून घ्यायचे. मी टक्सना आखून देखील तुम्ही मारू शकता, परंतु मला 11 वर्षाचा अनुभव आहे ब्लाऊज शिवायचा. अगदी मी सहजासहजी देखील परफेक्टच टक्स मारते. 3 किंवा 3.5चं अंतर टक्समध्ये असतं. मोठं माप असेल तर 3.5 आणि लहान माप असेल तर 3 कमरेच्या आडवं ठेवायचं आणि टक्सची उंची 4, 5 किंवा 3, 3.5 कशी पण असते. जसा गळा असेल ना तसं गळ्याच्या खाली टक्स मारायचे कधी पण. पहा, गळ्याच्या वरती टक्स जाऊन द्यायचे नाही. गळ्याच्या वरती जर टक्स गेले तर ब्लाऊज उचलतो. आता मी लेस लावून घेत आहे आणि लेस लावून ही खूप सुंदर माझी आता ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन डेली यूजसाठी रेडी झाली. पहा, डेली यूजसाठी खूप जास्त ओव्हर किंवा जास्त मोती लावलेली ब्लाऊजपेक्षा पानगळा डिझाईन, मटका गळा डिझाईन किंवा लेसच्या वेगवेगळ्या डिझाईन तयार केलेल्या, नाहीतर फक्त नॉड लावून गोलगळे अशा डिझाईन शिवल्या जातात आणि त्या खूप छान पण वाटतात. हे पहा, लेस मी कशी लावली आहे. प्रथम मी पानगळ्याला पूर्ण लेस लावून घेत आहे
आणि कट करून दुसरी लेस मी त्यात अटॅच केली आणि थोडी लेसचा तुकडा बाजूला ठेवला आहे. तो मी नंतर टिप मारत मारत त्याला अटॅच करणार आहे. हे पहा, जेवढी लेस पाहिजे तेवढी मी कट करून घेतली. आता ही फ्लावरची लेस आहे. छोटे छोटे फ्लावर्स कडनी आहेत आणि गोल्डन त्याला एका बाजूनी वेलींची लेस आहे. आता पहा, इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, प्रथम खालच्या बाजूला जे लेसचा तुकडा आपण शेप देण्यासाठी सोडला होता, म्हणजे डिझाईन थोडीशी बनवण्यासाठी, त्याला देखील टिप मारून घ्यायची. तो थोडासा खालच्या बाजूने फोल्ड करायचा. फोल्ड करून त्याच्याकडेने आता मी छानशी टिप मारत आहे. पहा, ही टिप मारून घ्यायची आणि छान असा माझा बॅक